3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया. यंदा अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीचा मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी कोणते छोटे उपाय केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते. या दिवशीचे खरेदीसाठीचे सर्वात शुभ मुहूर्त, तिथी आणि या दिवसाचे धार्मिक महत्त्व काय आहे, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. अक्षय म्हणजे काय, तर ज्याचा कधीही क्षय होत नाही असा. ह्या दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या 5 महत्त्वाच्या घटना आहेत. जसे ह्या दिवशी परशुराम जन्मोत्सव असतो. भगवान श्रीहरी विष्णूचे 6वे अवतार असलेले भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव ह्या दिवशी केला जातो. त्याचबरोबर ह्या दिवसापासून त्रेतायुगाची सुरुवात झाली असंही म्हणतात. गंगा नदीसुद्धा पृथ्वीवर ह्या दिवशी अवतरली. द्रौपदीला भगवान श्रीकृष्णांनी अक्षयपात्रसुद्धा ह्या दिवशी दिलं होतं. ज्यावेळी अन्नाची कमतरता कधीच भासत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहीत आहे का, सुदामा जेव्हा श्रीकृष्णाला भेटायला गेला तेव्हा त्याच्या पोहेच्या बदल्यात देवाने त्याचं नशीबच पालटलं. तोच हा दिवस होता असंही सांगितलं जातं. आता अक्षय तृतीया हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. हा दिवस केवळ सोने खरेदीसाठीच नाही तर नवीन कार्यारंभासाठी देखील अत्यंत फलदायी मानला जातो. आधी सांगितल्याप्रमाणे अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असा. वैशाख शुद्ध तृतीयेचा साजरा होणारा हा सण जीवनात सुख, संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येतो. ह्या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो अनेकांना पडला असेल तो म्हणजे सोनं खरेदी कधी करायची. 19 एप्रिलला सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 3:47 पर्यंत सोने खरेदीचा सर्वोत्तम काळ असल्याचं सांगितलं जातं. जर तुम्हाला सोने खरेदी करणं शक्य नसेल तर काळजी करू नका. तुम्ही चांदीचं नाणं, तांब्याचं भांडं किंवा धान्य ह्या वस्तूसुद्धा खरेदी करू शकता. त्याचाही परिणाम अगदी सोन्यासारखाच अक्षय फळ देणारा असतो. आता यंदा 19 एप्रिल रोजी रविवार आहे आणि ह्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. तृतीय तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:39 सुरू होणार आहे. तृतीया तिथी समाप्त होणार आहे 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26. आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथी पाहण्याची वेळ आहे आणि उदय तिथीनुसार कोणतेही सण साजरे केले जातात. मात्र यंदा अक्षय तृतीया तिथी 19ला नाही तर 20 एप्रिलला सूर्योदय पाहणार आहे. असं असूनही 19 तारखेलाच अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. खरेदीसाठी ही सकाळची वेळ योग्य मानली जाते. अशातच तृतीया तिथी 20 तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटातच म्हणजे 7:26 ती संपणार आहे. त्यामुळे मुख्य सण 19 तारखेला साजरा केला जाणार आहे. यालाच पूर्वग्राह्य व्यापिनी किंवा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असं म्हणतात. आता अक्षय तृतीयाला ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यासाठी शुभ मुहूर्त कोणता, तर 19 एप्रिल रोजी सोनं खरेदी करण्यासाठी काही वेळा अत्यंत फलदायी ठरते. जसे सकाळचा शुभ मुहूर्त 6:10 पासून ते दुपारी 12:25 पर्यंत आणि संध्याकाळचा मुहूर्त दुपारी 4:30 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंतचा मुहूर्त असणार आहे. ह्या वेळेत आपण सोने खरेदी करू शकता. जर तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही चांदीचं नाणं, तांब्याचं भांडं किंवा धान्य ह्या वेळेत खरेदी करू शकता. ह्या दिवशी विशेष करून काय करावं तर सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, भगवान श्रीहरी विष्णूची
देवी लक्ष्मीसह पूजा करावी, तुळशीला जल अर्पण करावे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा कलश दान करावा. हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना छत्री, चप्पल, पंखे, गुळपाणीसुद्धा दान करू शकता. यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतातच. या दिवशी आपण घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावावं आणि उंबऱ्याची पूजा करावी. आता आधी सांगितल्याप्रमाणे या दिवसाचं धार्मिक महत्त्व आहे. जसे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूचे 6वे अवतार असलेले भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव असतो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेतायुगाची सुरुवात सुद्धा याच दिवशी झाली. या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती असंही मानलं जातं. मग ह्या दिवशी काय करावं? तर दानधर्माला ह्या दिवशी विशेष महत्त्व आहे. ह्या दिवशी गरजूंना पाणी, भरलेला कलश, छत्री, पंखे किंवा अन्नाचे दान करावे. यामुळे पितृदोष दूर होतो असंही म्हटलं जातं. ह्या दिवसापासून गृहप्रवेश, लग्न किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते. कारण हा दिवस स्वतः एक मुहूर्त आहे. जसं 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त याला मानलं जातं. आता काही भागामध्ये याला आखिदी या नावाने सुद्धा ओळखले जाते. या दिवशी कलश वाहने किंवा घडा भरणे ही प्रथा अत्यंत भावपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरी केली जाते. विदर्भातील ग्रामीण संस्कृतीत या परंपरेला पितृपूजनाचा मोठा दर्जा आहे. या दिवशी मातीचा नवीन कोरा माठ किंवा घडा आणला जातो, जो स्वच्छ धुवून त्यावर चंदनाने किंवा हळदी कुंकवाचे 5 बोटं ओढली जातात. हा भरलेला पाण्याचा घडा म्हणजे आपल्या पूर्वजांचे प्रतीक मानले जाते. घड्यावर आंब्याची पानं किंवा त्यावर खरबूज किंवा कैरी किंवा मातीचं झाकण ठेवलं जातं. आता अक्षय तृतीया म्हणजे आंब्याच्या अधिकृत पाहुणचार करण्यास सुरुवात करण्याचा दिवस. म्हणून देवाला आणि पितरांना ह्या दिवशी कैरीचे पने नैवेद्य म्हणून दाखवले जाते. विदर्भात ह्या दिवशी पुरणपोळी, कटाची आमटी आणि भजी आवर्जून केली जातात. पितरांच्या नावाने पाटावर नैवेद्य वाढला जातो. घडाची पूजा झाल्यावर तो घडा एखाद्या गरजू व्यक्तीला दिला जातो किंवा एखाद्या मंदिरात ठेवला जातो. विदर्भातील अनेक भागात ह्या दिवशी पाणी पाजणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. लोक आपल्या घरासमोर पाण्याची माठं भरून ठेवतात, जेणेकरून उन्हातान्हातून येणाऱ्या प्रवाशांना तहान भागवेल. यालाच धर्मघट दान असंही म्हणतात. विदर्भात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने झाडांना झोके बांधण्याची सुद्धा प्रथा आहे. मुली आणि स्त्रिया आखिदीची गाणी म्हणतात आणि झोके खेळतात. शेतकरी वर्गासाठी सुद्धा हा दिवस महत्त्वाचा असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतकरी आपल्या शेतात जाऊन जमिनीची पूजा करतात आणि पावसाळ्यातील शेती कामाचे नियोजन करतात. ज्यांना यावर्षी नवीन जमीन घ्यायची आहे किंवा विहीर खोदायची आहे ते ह्या मुहूर्तावर कामाला सुरुवात करतात. थोडक्यात सांगायचं झालं तर विदर्भात अक्षय तृतीया ही केवळ सोनं खरेदी करण्यापुरती मर्यादित नसून ती पाणी, पितर आणि आंबा ह्या 3 गोष्टींभोवती फिरणारी एक अत्यंत पवित्र सामाजिक आणि कौटुंबिक प्रथा आहे. मग तुम्ही विदर्भातील असाल तर तुमच्याकडे आखिदी हा सण कशा पद्धतीने साजरा करतात हे कमेंट करून नक्कीच सांगा. आता अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपण काही उपायसुद्धा करू शकता. त्यापैकी लक्ष्मी प्राप्तीसाठी एक साधा सोपा उपाय आहे. पूजेमध्ये 11 सोन्याची, चांदीची किंवा 1 रुपयाची नाणी घ्या. जर ती नसेल तर 10 रुपयाची 11 साधी नाणी स्वच्छ धुवून ठेवावी. त्यांना हळद, कुंकू आणि अक्षता वाहून त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी ही नाणी लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवावी. यामुळे वर्षभर पैशाची कमतरता भासत नाही असं मानलं जातं. शिवाय लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेल्या 7 किंवा 11 पिवळ्या रंगाच्या कवड्यांचा उपायसुद्धा तुम्ही करू शकता. अशाच पद्धतीने
अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांची पूजा करून त्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवाव्या. यामुळेही लक्ष्मीला आकर्षित करता येऊ शकतं. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात जिथे धान्य ठेवले आहे त्या जागेची पूजा करावी. यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही असं मानलं जातं. आता सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर ह्या दिवशी आवर्जून खडे मीठ खरेदी करून आणावं. मीठ हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळे घरात भरभराट होते असंही सांगितलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नये, कोणाकडून कर्ज घेऊ नये. जर कोणाचे पैसे देणे बाकी असेल तर ह्या दिवशी शक्य असल्यास थोडे पैसे देऊन कर्ज कमी करण्यास सुरुवात करावी. तुमच्या व्यवहाराच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या गल्ल्यामध्ये एक छोटे श्रीयंत्र किंवा महालक्ष्मी यंत्र स्थापित करावे. या दिवशी केलेले हे काम व्यवसायात अक्षय वाट देते असं सांगितलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या दिवशी कोणतेही काम करताना मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नका. शांत आणि आनंदी राहून केलेले उपाय हे अधिक फलदायी ठरू शकतात. तर अक्षय तृतीया संबंधित हा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी खात्री आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं घर सुख समाधाने भरलेलं राहो हीच सदिच्छा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.